आम्ही त्या संदर्भात एवढंच म्हणू मॅडम की 130 वर्ष ही जशी जुनी बिल्डिंग आहे आणि आता आम्हाला म्हाडाकडून नोटीस आली आहे खाली करण्यासंदर्भात, तर आम्ही इथल्या स्थानिक व्यापारी, स्थानिक रहिवासी सर्व मिळून आम्ही फक्त रिडेव्हलपमेंट करण्यासंदर्भात सर्वांना हात जोडून विनंती करतोय की सर्वांनी या, आपण रिडेव्हलपमेंट करूया। नामांकित 4 बिल्डर आलेले आहेत, त्यांच्या चांगल्या चांगल्या ऑफर आलेल्या आहेत। इथे चांगली सुविधा प्रत्येकाला मिळणार आहे, प्रत्येकाचा जागेचा भाव वाढणार आहे, प्रत्येकाला चांगल्या सुखसोयी मिळणार आहे। तर आम्ही एवढीच विनंती करतोय इथल्या आमचे जे विरोधी म्हणणार नाही मी त्यांना, आमचे व्यापारी बंधू म्हणेन की त्यांनी यावं आणि हे रिडेव्हलपमेंट शी आमच्याबरोबर जोडावं। या संदर्भात काही पाठपुरावा करण्यात आला आहे का? शासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील? शासनाकडे सुद्धा आम्ही तर नेहमी पाठपुरावा आमचं चालूच आहे। त्या संदर्भात रिडेव्हलपमेंटची सुद्धा प्रोसेस चालू आहे, बरीचशी रिडेव्हलपमेंटची प्रोसेस झालेली आहे। फक्त आता ह्या लोकांनी काही 5 जणांनी फक्त स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्टे लावलेला आहे। थर्ड पार्टी जो स्टे आहे तो ज्या दिवशी तो बाजूला होईल त्यावेळी हे रिडेव्हलपमेंटची पूर्ण मार्ग मोकळा होईल। बघा, ही 130 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे, त्यामुळे किती प्रमाणात ती नादुरुस्त असेल आपण समजू शकतो। आणि म्हाडाने आता स्टे आणलाय की ही बिल्डिंग आता जुनी झालेली आहे, खाली करायला। 7 दिवसात कसं माणूस खाली करू शकतो? भर पावसामध्ये आमच्या इकडे छप्पर त्यांनी तोडलेली आहेत, आम्हाला कुठे जाण्याची आमची व्यवस्था नाही आहे आणि आम्ही जाणं शक्यच नाही आहे, कारण आपण सर्व व्यवसाय, आपली मुलं वगैरे सर्व जवळ शिकत असतात। त्यामुळे अचानक स्टे आला तर आम्हाला खूप टेन्शन आलेलं आहे। त्यामुळे आमची अशी विनंती आहे शासनाकडे आणि ते मार्केटच्या जे डायरेक्ट अपोज करतात त्यांच्याकडे सुद्धा की तुम्ही सपोर्ट करून आम्हाला याच्यातनं आम्हाला रिडेव्हलपमेंटच पाहिजे, कारण बिल्डिंग जुनी फार आहे, 120 वर्षापूर्वीची, ती रिपेअर होऊच शकत नाही। त्यामुळे ह्यावर एकच तोडगा आहे, रिडेव्हलपमेंट व्हावं आणि त्यासाठी काहीतरी लक्ष द्यावं, हीच आमची विनंती आहे। थँक्यू। देखो, मैं यहाँ नहीं हूँ, मुझे आई हुई इस बिल्डिंग में 7 साल ही हुए हैं, लेकिन जो हमारे आजू बाजू के लोग 40-45 साल से इधर रह रहे हैं करके। बिल्डिंग की हालत बहुत ही ख़राब है, 130 साल पुरानी बिल्डिंग है ये। बहुत मेहनत कर रही है ये लोग कि ये रीडेवलपमेंट में जाए, हमको अच्छा घर मिले, हम रहे वहाँ पे, हमारे बच्चे अच्छे से रहे। जो ये 10 लोग जो मना कर रहे हैं, मतलब रीडेवलपमेंट को रोक रहे हैं, इनको बोलो कि आप अपनी फैमिली को हमारे घर पे लेके आए, रहे और देखिए कि हम किस तरह से यहाँ पर रहते हैं, हम किस तरह से सर्वाइव करते हैं। यहाँ पे बारिश में हमारे घरों में पानी घुस जाता है। उनको क्या, अपने बड़े बड़े फ्लैट में रहते हैं, उनको कोई इशू नहीं है, कोई प्रॉब्लम नहीं, आते अपना काम करते हैं चले जाते, आते अपना काम करते चले जाते। वो हम भी ऑफिस जाते, काम पर से आते, काम पर ऑफिस से आके घर की हालत देखते, घर की हालत एकदम बेकार, वो साफ करो, बच्चों को देखो, मतलब क्या, हमारी भी लाइफ है, हमको भी अच्छे से रहना है और हमको हक है, ये हमारा घर है, हमने बहुत मेहनत से पैसे कमा कर ये घर को बाय किया है, खरीदा है, तो हमारा भी हक है कि हम उतने ही अच्छे से रहे जितने अच्छे से ये लोग रहे। That's it। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।